राजापूर मतदारसंघ हा गेले अनेक दिवस राज्याच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात अत्यंत चर्चेतला विषय. कारण नाणार रिफायनरी असेल किंवा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असेल, या ना त्या कारणाने ह्या प्रकल्पाबाबत राजापूर तालुका हा फार चर्चेत आला. आणि त्यानंतर लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघसुद्धा निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा तो तितकाच प्रसिद्धीला आला किंवा चर्चेत आला. त्याचं कारण असं होतं की लांजा राजापूर मतदारसंघात 3 वेळा शिवसेनेचे निवडून गेलेले आमदार राजन साळवी यांच्या विरोधात महायुतीचे भैया सामंत या निवडणुकीच्या रिंगणात होते. आणि निवडणुकीच्या रिंगणात भैया सामंत असताना भैया सामंतांबद्दल, त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या अधिकारांवरती असलेल्या वचकाबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीत प्रशासकीय कामकाजाबद्दल सामान्य माणसाला विश्वास वाटत होता. आणि त्यामुळे भैया सामंतांनी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवसापासूनच रत्नागिरीत म्हणा किंवा राजापूरमध्ये म्हणा लोकांना वाटत होतं की भैया सामंत निवडून येतील. आणि आता भैया सामंत निवडून आल्यानंतर साधारणपणे 1.5 महिन्याचा कालावधी गेला असेल. त्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा दबदबा काय असतो हे सामान्य जनतेला दाखवून दिलं आहे. 1.5 महिन्यातला एक 5 ते 6 दिवसाचा कालावधी वगळला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आणि त्यांची आमदारकीची शपथ, हा सगळा जे आठवडाभराचा कालावधी सोडला तर आज भैया सामंतांनी गेल्या 1.5 महिन्यात अनेक चांगले निर्णय घेतले. आणि त्या निर्णयामध्ये साधारणतः धोपेश्वर इनाम जमिनीचा जो प्रश्न होता तो प्रश्नसुद्धा त्यांनी निकाली काढला. नंतर जलसंधारण असेल, जलसंपदा असेल किंवा लघु पाटबंधाच्या मार्फत जे काही बंधाऱ्याची अपूर्ण कामं होती त्या कामाचा सुद्धा निपटारा होण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याच अंशी ते प्रश्न मार्गी लावले. लांजा शहर असेल, राष्ट्रीय महामार्गाचा विषय असेल, त्याचबरोबर आरोग्य आणि विकास कामं, ह्या 3 गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. आणि त्या माध्यमातून आज भैया सामंतांनी बैठकांचा जो सपाटा लावला आहे त्यावरून त्यांची प्रशासकीय पकड किती आहे ही साऱ्या सामान्य जनतेला आणि लांजा राजापूरला कळलं. 20 वर्षाचा प्रदीर्घ असलेल्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालय स्तरावरती कोणत्याही ठिकाणच्या अडचणीच्या कामात भैया सामंतांचा संपर्क किंवा भैया सामंतांनी त्या संदर्भात केलेला फोन हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने फार उपयोगी ठरतो. भैया सामंतांना फोन केला तर पहिल्या रिंगनंतर दुसऱ्या रिंगला भैया सामंतचा फोन उचलतात, ही त्यांची एक हैसियत आहे. आणि त्यामुळे गेल्या 1.5 महिन्याचं कामकाज बघितलं तर भैया सामंतांनी विकास कामांमध्ये रस्ते असतील, पाकळ्या असतील, अंगणवाडी असेल, शाळा दुरुस्ती असेल, ह्या गोष्टीला जे प्राधान्य दिलं आहे. आणि लांजा शहराचा विकास आराखडा असेल, राजापूर नगरपालिकेचा प्रश्न असेल, लांजा राजापूरच्या बसस्टँडचा प्रश्न असेल, हे नुसते त्यांनी अक्षरशः चुटकीसारखे सोडवलेले आहेत. त्यामुळे 1.5 महिन्यातला कामाचा झपाटा पाहता भविष्यामध्ये लांजा राजापूरचा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार यात शंका नाही. भैया सामंतांनी प्रत्येक गोष्टीमध्ये झोकून देऊन काम केलेलं आहे. 20 वर्ष रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातला त्यांचा अनुभव, मंत्रालय स्तरावरती त्यांचा असलेला दबदबा आणि बंधू मंत्री उदय सामंत यांचं मिळालेलं पाठबळ, हे एकंदरीत सारा विचार केला तर भैया सामंत आता लांजा राजापूरमध्ये येत्या काळामध्ये आपली पकड मजबूत करणार यात शंका नाही. आणि त्या निमित्ताने त्यांचा घेतलेला त्यांच्या कामगिरीचा आढावा. उद्या भैया सामंतांचा वाढदिवस आहे. आपण त्यांना टाईम डिलीकडनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि भविष्यातली आपली कारकीर्द त्यांची यशदायी हो हे असंही म्हणूया. टाईम डिलील करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.